वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ढवा येथील यात्रेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि नागार्जुन संस्थेचा जनप्रबोधन उपक्रम तसेच हवेत अधांतरी तरंगणाऱ्या बाबांचा उपक्रम घेण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ढवा येथील यात्रेत महाप्रसादाच्या दिवशी हवेत अधांतरी तरंगणाऱ्या बाबाचा उपक्रम घेण्यात आला। एका काठीच्या आधारे हात ठेवून बाबा हवेत तरंगत राहिले। या प्रसंगाचं उद्घाटन आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी बाळासाहेब बोराडे, पोलीस अधिकारी परिवर्तन कला महासंघाचे अध्यक्ष शेषराव मेश्राम आणि प्राध्यापक अनिल बळी यांच्या हस्ते पार पडलं। कार्यक्रमाला विनोद पट्टे बहादूर, सामाजिक कार्यकर्ते अमोल देशपांडे, सुभाष रोकडे, निर्मल रोकडे, नंदकिशोर वनस्कर, विनोद इंगळे, पडघानसर यांच्यासह पत्रकार मंडळी उपस्थित होते। यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील एक भक्त म्हणाले की मी गेल्या 10 वर्षापासून अखंडित वारी करतो, पण यावेळी ही वारी सार्थकी लागून साक्षात मला बाबांचं दर्शन झालं। यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही महिला आमची भानामती आणि करणी आणि इतर अनेक समस्या बाबांना सांगत होत्या। या कार्यक्रमात हजारो लोकांना बाबा कसे तरंगतात आणि चमत्कार कसे घडतात आणि आपण कसं बळी पडतो हे प्रयोगानिशी विस्तृत माहिती PS खंदारे यांनी उपस्थितांना दिली। बाबांच्या भूमिकेत सुभाष रोकडे हे होते, तर सलग 4 तास बाबा तरंगत राहिले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता वानखेडे, अनिल बळी, सुनीता बळी यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज ढवा यात्रेमध्ये आपण जो अधांतरी बाबाचा चमत्कार या ठिकाणी दाखवतोय, चमत्कार दाखवण्याचा हा उद्देश आहे की भोळ्या भाबड्या जनतेने कोणत्याही मांत्रिक तांत्रिक बाबांकडे न जाता किंवा ज्या ठिकाणी तथाकथित बाबा लोक जे स्वतःचा दरबार भरून स्वतःमध्ये दैवी चमत्कार असल्याचा दावा करतात आणि अशा पद्धतीचे हवेत तरंगण्याचा जे दावा करतात, केवळ काठीचा आधार घेऊन आम्ही हवेमध्ये तरंगतोय। निश्चितच लोकांना असं वाटायला लागतं की बाबांकडे खूप मोठी रिद्धिसिद्धी आहे आणि मग बाबांचं फावतं, तर ते फावतं होऊ नये म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी जत्रा यात्रा किंवा लोकांचा मॅप असतो त्या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीचं काम करतोय। आज आमच्यासोबत सांस्कृतिक कार्य विभागाचे दत्तरावजी वानखेडे सोबतच आज जे बाबा म्हणून आपण ह्या ठिकाणी पाहतोय ते सुभाषरावजी रोकडे, आमचे युवा विभागाचे निलेशजी भोजने, ही सगळी मंडळी मोठ्या सन्मानानं या कार्यामध्ये सक्रिय झालेली आहेत। धन्यवाद। विनोद तायडे, NTV न्यूज वाशिम।